तुम्ही दिल्लीतल्या नेत्यांची भेट घेतली, अजितदादा यांच्या मृत्यूपश्चात तुम्ही सर्व इन्व्हेस्टिगेशन करताय, आणखी एक पत्रकार परिषद घेणार असल्याची समस्या आहे. काय नेमकी माहिती तुमच्याकडे गोळा झाली? नाही, माहिती तर भरपूर आहे, पण जय काही दिवसांपूर्वी जयली इच्छा व्यक्त केली होती की तो प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, म्हणून त्याची प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर मी तिथं प्रेस कॉन्फरन्स घेईल. ती अचानक रद्द झाली? नाही, होईल, म्हणजे ठीक आहे, काही विषय असतील, काय अजून माहिती त्याकडे मिळावी असा त्याचा प्रयत्न तिथं असावा, नाही तर त्याच्यावर दबाव असेल. पण या आठवड्यात ती प्रेस कॉन्फरन्स होईल असं आम्हाला कळतं की ती प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर काही दिवसातच मी माझी शेवटची आणि महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स तिथं घेईल. जे शेवटचे सगळे पुरावेत ते लोकांसमोर त्या ठिकाणी मी आणेल, कारण माझी आणि महाराष्ट्राची इच्छा आहे की FIR व्हायला पाहिजे, कारण क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी FIR हा फार महत्त्वाचा असतो. त्यानंतर तुम्ही म्हणता CBIकडे आम्ही देणार, पण 1.5 महिना झाला तरी अजूनपर्यंत CBIकडे कुठलाही प्रस्ताव तिथं दिला गेला नाही. त्याच्याचबरोबर CIDकडनं जो काही तपास तिथं केला जातो तो संत गतीने आहे. त्यामुळे हे सगळे मुद्दे आहेत आणि सेशनमध्ये, अधिवेशनामध्ये न वरती न खालती, तसंच दिल्लीमध्ये सुद्धा जे पार्लमेंट चालले तिथं सुद्धा या विषयावर चर्चा करून दिली जात नाही. जर अशा पद्धतीने चर्चाही करून दिली जात नसेल, FIR होत नसेल, CBIकडे सुद्धा हा प्रस्ताव जात नसेल, तर कुणी ना कुणीतरी खूप मोठा पॉवरफुल व्यक्ती या विषयाच्या मागे आहे, जो चाहतो की अजितदादांचा तपास हा योग्य पद्धतीने झाला नाही पाहिजे, दादांना न्याय मिळाला नाही पाहिजे. त्याचं कारण बऱ्याच मोठ्या लोकांची नावं उद्या जाऊन बाहेर येऊ शकतील. एकीकडे तुम्ही म्हणताय की कुठेतरी तपास यंत्रणांवर दबाव आहे, तपास होऊ नये अशी इच्छा आहे. दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की तुम्ही राजकारण करताय दादांच्या मृत्यूपश्चात. राजकारण का केलं असतं? जर तुम्ही FIR वेळेवर केला असता, CBIकडे तपास दिला असता, सेशनमध्ये तुम्ही बोलून दिलं असतं, तर आम्ही म्हणलो असं तुम्ही राजकारण, कुणीच तिथं राजकारण करत नाही. पण इथं तुम्ही जर चर्चाच करून देत नसताल, FIRच करत नसताल, CBIकडे प्रस्तावच पाठवत नसताल, तर आम्हाला संघर्ष तर करावाच लागेल. आणि या संघर्षाला, या प्रामाणिक संघर्षाला तुम्ही जर म्हणत असेल राजकारणामध्ये, हे हास्यास्पद आहे. या महाराष्ट्रामध्ये जेव्हा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो ते सत्तेतले, उपमुख्यमंत्री दोन्हींना आम्ही भेटलो ते सत्तेतले आहेत, यांना भेटून सुद्धा जर काहीच होत नसेल तर कुठं ना कुठं तरी प्रयत्न तर करावे लागतील. तेवढंच आमच्या हातात आहे. मग आज जर हे सगळे प्रयत्न करून सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला यश येत नसेल, कारण का जे ताकदवान व्यक्ती आहेत तेच कुठंतरी जिंकताना आपल्या सगळ्यांना दिसत असेल, तर मग कुठं ना कुठंतरी आम्हाला अजून ताकद त्या ठिकाणी लावावीच लागेल. त्याला प्रयत्न करणं, याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर तुम्ही हास्यास्पद आहात. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असून सुद्धा तुम्ही दादांना न्याय देता येत नाही. मग याच्या मागे तुम्ही राजकारण करताय का कोणाला वाचवताय हे तरी सिद्ध करावं. महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. काल ॲसिड हल्ला झाला एका चिमुरडीवर, आणि त्याच भागामध्ये एका बाबानं चिमुरडीला फूस लावून बऱ्याच वेळा तिच्यावर अत्याचार केल्याची घटनासुद्धा गंभीर आहे. कसं पाहता एकंदरीत? नाही, अशा गोष्टी जर होत असतील या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुर्दैवी आहे. आपण जर बघितलं तर ॲसिडच्या केसेस, त्याच्याचबरोबर विनयभंगाच्या केसेस, रेपच्या केसेस, मुली गायब होण्याच्या केसेस महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. त्यासाठी शक्ती कायदा यावा आणि आणला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीने तो पाससुद्धा केला होता. केंद्र सरकारला पाठवून दिला, पण केंद्र सरकारने तो परत आपल्याकडे पाठवून दिला, छोटे मोठे विषय असल्यामुळे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी इथं होम डिपार्टमेंट कमी पडतंय असं आपल्याला म्हणावं लागेल. आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.